नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. धावपळीची जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यमवयीन वर्ग विविध व्याधींच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि रिस्टोरेटिव्ह हेल्थ केअर क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ट्रुपिक हेल्थ सज्ज झाले आहे. पुण्यात FC रोड येथे या केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले. भारतात पहिल्यांदाच बायोलॉजिकल ब्लूप्रिंट बदलणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान याद्वारे सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या आधारे दिले जाणारे सल्ले आणि फॅट डाएट्स यांना झेप देण्यासाठी नामांकित डॉक्टरांनी एकत्र येऊन ट्रुपिक हेल्थची स्थापना केली आहे. डॉक्टर संजीव शशिधरन, डॉक्टर गौरव मिश्रा, डॉक्टर विक्रमादित्य साळवी, डॉक्टर अमित चक्रवर्ती आणि वरुण त्रिपाठी या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र कार्यरत असेल. 20 अनुभवी डॉक्टरांचा यात गुंतवणूकदार म्हणून सहभाग आहे. माझं नाव डॉक्टर अमित चक्रवर्ती आहे. मी एक फाउंडर आणि डायरेक्टर आहे ट्रुपिक मध्ये. आणि हे ट्रुपिक जे कन्सेप्ट आहे, आम्ही 5 मित्र एकत्र आलेलो आहेत. त्याच्यापैकी 4 डॉक्टर आहेत आणि एक नॉन मेडिको आहेत. आमचं इंटेन्शन हा होतं की सगळ्या पेशंटला किंवा कुठल्याही आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना एक होलिस्टिक केअर ऑफ हेल्थ भेटलं पाहिजे. सगळे आता बघतोय की आपण ते वेलनेसकडे खूप जास्त लक्ष देत आहे. मीन्स सगळ्यांना खूप चांगलं राहायचं आहे, ओव्हरऑल लाईफमध्ये मेडिकेशन्स कमी घ्यायचे आहेत. तर आपल्याकडे इंडियामध्ये ओबेसिटी हा एक खूप मोठा कन्सर्न आहे. मोठापा वेगवेगळ्या कारणमुळे, फूड हॅबिट, लाईफस्टाईल, डिफरंट ॲडिक्शन्स, ठीक आहे. या गोष्टींना आपण कसं कव्हर करून एक नॉर्मल इंडिव्हिज्युअलला कमीत कमी मेडिसिनमध्ये आणि त्यांना कसं फिट ठेवू शकतो, आताच नाही आयुष्यभरासाठी त्यांची लॉन्जिव्हिटी कशी वाढवू शकतो, या कन्सेप्टवर आम्ही फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये पेशंट पहिल्यांदा जेव्हा एनरोल होतो आमच्यासोबत, आम्ही त्यांचं नॉर्मल कम्प्लीट हिस्ट्री घेतो. ते हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचं एक डाएट काउन्सिलिंग असतं, रुटीनली ते काय फॉलो करतात, आणि त्याच्यानंतर आमची जी सायकोलॉजिस्ट टीम आहे ते त्यांचे ओव्हरऑल सायकोलॉजिकल बिहेवियरला असेस करते. आणि मग जे एक्सरसाइजचे डॉक्टर आहेत ते रुटीनली पेशंट काय एक्सरसाइज करतो आणि कसं करिक्युलम त्यांचा चेंज करून देऊ शकतो. त्याच्यानंतर आमच्याकडे काही बेसिक मशीन्स आहेत जे एशियामध्ये फर्स्ट टाइम आलेले आहेत, जसं इनबॉडी 970, VO2 मॅक्स, आणि मुंबई सेंटरमध्ये जे आहे ते मसल साऊंड. इट इज वन ऑफ द युनिक मशीन दॅट टेल्स की याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट किती आहे, फॅट कंटेंट किती आहे, आयडियल फॅट किती असायला पाहिजे, पाणी किती असायला पाहिजे. आणि प्रयत्न करतो आम्ही 3 ते 6 महिन्यात पेशंट आयडियल रेंजमध्ये पोहोचायला पाहिजे. प्रत्येक पेशंट पोहोचणार असं नाहीये. जर 100% आपलं आयडियल हे असेल तर ऍटलीस्ट 70 to 80% पण आपण जर पोहोचलात तरी इट्स अ सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट. आणि ते आपला प्रयत्न 3 ते 6 महिन्यामध्ये त्याचं इम्प्रुव्हमेंट दिसलं पाहिजे नंबर्समध्ये, ठीक आहे. कोणी डायबेटिक असेल तर त्याचे डायबेटिक मेडिकेशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कमी झाले पाहिजे. कोणाचा मोठापा असेल तर त्यांचं हळूहळू वेट रिडक्शन झालं पाहिजे. जेवढं आपलं वेट रिडक्शन असतो तेवढी आपली एफिकेसी वाढते आणि तेवढं पेशंटला स्वतःला चांगलं फील होतो. आणि पहिला सेंटर आम्ही मुंबईमध्ये इनॉग्रेट केल्यानंतर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्याच्यासाठीच आम्ही हे केलं की पुणे पण एक अशी जागा आहे की तिथे आपण सेम सॉर्ट ऑफ कन्सेप्ट करू शकतो आणि पुण्यातल्या लोकांना पण सेम बेनिफिट आपण मिळवून देऊ शकतो की कसं आयुष्यात फिट राहायचं. फक्त आपण रनिंग करून, मॅरेथॉन करून फिट नाही राहू शकत. काही पेशंटला बघितलेल्या मॅरेथॉनर्स जेव्हा धावतात त्यावेळेस त्यांना सडन कार्डियाक अरेस्ट होऊन जातो, कारण त्यांनी आपल्या बॉडीचं ओव्हरऑल चेकअप केलेला नसतो व्यवस्थित. त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्याला ऍड्रेस केलेला नसतो. सडनली डिहायड्रेशनमुळे दे फेस कार्डियाक अरेस्ट. नमस्कार, मी डॉक्टर विक्रमादित्य साळवी. मी मूळ पुण्याचाच आहे आणि इथे आता ट्रुपिक हेल्थमध्ये आपण ही आता आपली सेकंड ब्रांच ओपन केलेली आहे. पहिली ब्रांच आपण मुंबईला केली, आता ही पुण्याची आपली दुसरी ब्रांच सुरू केलेली आहे. आणि इथे आम्ही फॉर द फर्स्ट टाइम अशा एक टेक्नॉलॉजीज आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम वेलनेस बरोबर जरा तुमचे एस्थेटिक्स पण चांगले झाले. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपण जसे म्हणतो ना की मन फक्त सुंदर आहे, पण आपल्याला आता मनाबरोबर बाहेरून सुद्धा छान दिसत असेल. सो ओव्हरऑल आपला जो एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि त्याचबरोबर लोकांना जेव्हा तुम्ही भेटता, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही लोक आहेत ज्यांना केसांचा प्रॉब्लेम आहे किंवा लुक्समध्ये प्रॉब्लेम आहे, स्किनचा प्रॉब्लेम आहे, सो मग त्याच्याने जे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो, या सगळ्या गोष्टींना आपण हळूहळू इम्प्रूव्ह केल्याच्या नंतर ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी एक चांगली डेव्हलप होऊन जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक सेंटरमध्ये ठेवून या पुण्याच्या सेंटरमध्ये आम्ही बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जॉर्डी शेप नावाची आम्ही एक बॉडी टायटनिंगची मशीन आणलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पोस्ट प्रेग्नन्सी बायकांची जेव्हा पोटावरची वगैरे लूज स्किन होऊन जाते, किंवा बऱ्याचशा लोकांचं आता जसे अमित सरांनी सांगितलं की वेट लॉस
चे आपण काही प्रोटोकॉल्स आणलेले आहेत. सो हे वेट लॉस झाल्याच्या नंतर तुमची स्किन जी लूज पडलेली असणार आहे त्याला टायटनिंग करायसाठी आपल्याला जे काही टेक्नॉलॉजी लागणार आहे त्याची फॉर द फर्स्ट टाइम एशियामध्ये आम्ही ही जॉर्डी शेपच्या नावाची मशीन आणलेली आहे. त्याचबरोबर MNRF म्हणजे मायक्रो निडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्याची पण काही मशीन्स आणलेल्या आहेत. त्याचबरोबर टॉप ऑफ द लाईन हायड्रा फेशियल्स म्हणजे तुमच्या फेसवरती ज्या लोकांना डार्क पोर्स म्हणजे पोर्स आहेत किंवा पिगमेंटेशनचे मार्क्स आहेत त्या सगळ्या गोष्टींना अड्रेस करण्यासाठी चेहऱ्यावरती सगळे डाग घालवण्यासाठी तुमचं ओव्हरऑल कम्प्लेक्शन चांगला करण्यासाठी सुद्धा काही मशीन्स आणलेल्या आहेत. हायड्रा फेशियलचं टॉप एंड एक मशीन आम्ही इथे आणलेलं आहे सध्या. त्याचबरोबर लेझर हेअर रिमूव्हल किंवा ह्याच्या पण टेक्नॉलॉजीज इथे आणलेल्या आहेत ज्या फर्स्ट टाइम इथे आणलेल्या आणि पुण्यामधलं फर्स्ट पिको लेझरचं मशीन इथे आणलेलं आहे. सो पिको लेझर सुद्धा बेसिकली ज्या लोकांना आपण मराठीमध्ये वांग म्हणतो किंवा मेलाझ्मा, सो हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे बायकांमध्ये, एस्पेशली इकडे त्यांच्या दोन्ही साईडला असे काळे चट्टे होतात. सो ते काढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग आहे. त्याचबरोबर लोकांना काही टॅटू वगैरे असतील तर टॅटूज ज्या लोकांनी जे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे आम्ही टॅटू तर करून घेतला आता मला हा नकोय, हा काढून टाकला पाहिजे. सो त्याच्यासाठी चालणारी जी फर्स्ट वन ऑफ द बेस्ट मशीन्स ती आता आम्ही पुण्यामध्ये इथे इन्स्टॉल केलेली आहे. So I'm Varun Tripathi. I am the only non-medical co-founder of such a wonderful team of doctors. And this idea actually germinated last year in December when all of us were sitting. And Dr. Sanjeev Sasidharan, who's the head of Raheja Fortis ICU, chief intensivist, he made a very good bold claim about how can we help patients जो ICU से निकल के भी आते हैं, because इनका commitment इतना strong है patients को help करने का. और हम लोग एक गाड़ी में बैठ के बात कर रहे थे कि कैसे हम क्या और कर सकते हैं. कि देखिए आप डॉक्टर सब पेशेंट लोग मेडिसिन भी खा रहे हैं, लोग घर पे भी जाके उनके फैमिली भी उनका केयर कर रहे हैं, पर हम एज डॉक्टर्स जो को फाउंडर्स है क्या और कर सकते हैं उनके लिए. एंड जो पेशेंट्स को साइकोलॉजिकली हॉस्पिटल वापस नहीं जाना है, उनको वो एक ट्रॉमा वापस याद आ जाता है हॉस्पिटल जाने का, तो उसके लिए ये पूरा जगह ऐसे ही क्यूरेट किया गया है कि ये पहली बात तो हॉस्पिटल या ICU के जैसा दिखेगा नहीं. और दूसरी बात क्या है कि यहाँ पहले डॉक्टर आपको टाइम देगा. देखिए डॉक्टर ऐसा नहीं है कि आपको मदद नहीं करना चाहता है, पर डॉक्टर का टाइम ही नहीं. इतने पेशेंट्स हॉस्पिटल में भरे रहते हैं, डॉक्टर आपका 5 मिनट बैठेगा, प्रिस्क्रिप्शन बनाएगा और आपको घर भेज देगा. आपका आफ्टर केयर एंड सी पीपल लाइक टू बी टेकन केयर ऑफ. लेट्स आपको भी अगर वो लोग बोलेंगे कि लाइक दिस. यहाँ क्या है हमारा एवरेज अपॉइंटमेंट ही 2 से 3 घंटा चलता है डॉक्टर्स के साथ. डॉक्टर आपके साथ बैठेगा, न्यूट्रिशनिस्ट आपके साथ बैठेगा, साइकोलॉजिस्ट आपके साथ बैठेगा, साइड बाय साइड हमारे फिटनेस इंस्ट्रक्टर है, वो सब आपके साथ बैठेंगे और फिर आपके साथ बैठने के बाद वो पूरा प्रोटोकॉल एक दूसरे के बीच में डिस्कस करेंगे. जो हिस्टोरिकली लोग इंडिविजुअली आप एक फिजियोथेरेपिस्ट के पास जाते हो वो अलग है, आप एक फिटनेस के पास जाते हो वो अलग है, एक साइकोलॉजिस्ट के पास जाते हो वो अलग है. सब बैठ के आपका पूरा ट्रांसफॉर्मेशन प्लान बनाएंगे. मैं खुद का ही अगर एग्जांपल लूं, मेरा करीब 8 महीने में 42 kg मैंने रिड्यूस किया. मुझे हाइपोथायराइड का प्रॉब्लम था, मैं 2 साल से कोविड के बाद स्टेरॉइड्स पे था और मेरा वेट जस्ट गेन हो रहा था. उसके वजह अदनान सामी आपको याद है, एकदम वैसा हो गया. एंड देन धीरे धीरे करके डॉक्टर संजीव ने जो प्रोटोकॉल्स बनाए उनके अंदर मैंने अपना खुद का मेटाबॉलिक ट्रांसफॉर्मेशन किया. हमारी जो 5वीं फाउंडर है डॉक्टर गौरव मिश्रा, उनका तो 55 kg लॉस हुआ है करीब 1.5 साल में. और ये आजकल जो ओजेम्पिक मुंजारो हम बोलते हैं उसके आने के पहले, मतलब ये तो लास्ट 6 महीने में ट्रेंड होने लगा है, अगर आपने सुना होगा वेट लॉस का. उसके पहले किसी को पता नहीं था ये सब के बारे में. तो देखिए मेन मैजिशियन जो है वो सर है, मैं इनका PR वाला हूँ, आप समझ रहे हैं, और मैं इधर वो कर रहा हूँ कि लाइक देखिए. This is Dr. Sanjay Shashidharan, and I am actually the director of Raheja Hospital in Mumbai. And I deal with patients who are about to die, and I try to get them out. This is what I do. This is what I do for a living. Okay. However, I do feel that there is one aspect that is very important to prevent them from getting into the hospital, and that's where I come in, and that's where we come in as True Peak Health. So True Peak Health has come from a very, very strong belief that we say that medicine is not just treating acute illness, but we are trying to get patients to their optimal health. That is what is important. So अगर आप किसी को भी पूछो what is normal, he'll say I am normal, I don't have a problem. But True Peak is not about getting to normalcy. It's about getting to optimal health, and that is where advancements in education as well as instrumentation and technology helps us to get from just being normal to being optimal. So this actually prevents you from getting into the hospital. Someone just mentioned about the fact that the cost will be high. The cost of one ICU admission is 80,000 rupees per day in a good hospital. 80,000 rupees per day. Now, what is that compared to preventing everything? The other thing is, as you grow older, you become incapacitated. आप जितना old होते जाते हो, तो आप आपका काम नहीं कर पाते हो, आप आपके खुद के ग्रैंड चाइल्ड को उठा नहीं पाते हो, आप ट्रैवल नहीं कर पाते, आपकी क्वालिटी ऑफ लाइफ डाउन हो जाती है, आपकी स्लीप खराब हो जाती है, तो आपकी प्रोडक्टिविटी है वो कम हो जाती है. हम क्या कर रहे हैं, ये प्रोडक्टिविटी को कभी कम करने की कोशिश करेंगे ही नहीं हम लोग.
Okay, इसमें क्या होने वाला है, आपकी प्रोडक्टिविटी विल बी हाई ऑल द टाइम by doing whatever we are doing, you will go from health to optimal health. जैसे कि हमारे पास there are machines which are there first in the country. Okay, the first machines in the country over here is called as resting energy expenditure, जिसको हम बोलते हैं QNRG Max. ये एक फर्स्ट मशीन है यहाँ पर जो आपको एग्जैक्ट कैलोरी रिक्वायरमेंट्स बताएंगे. अभी तक हम क्या करते हैं, एक अप्रॉक्सीमेट लेते हैं, इतना कैलोरी खाओ, 25 किलो कैलोरी पर किलोग्राम, 30 किलो कैलोरी पर किलोग्राम. लेकिन ये जो मशीन है वो एग्जैक्टली बताएगा आपको कितना कैलोरीज रिक्वायर्ड है. आप ज्यादा खाओ आप मोटे हो जाओगे, आप कम खाओ आप पतले हो जाओगे. सिंपल.